त्या बैठकीमध्ये काही निर्णय होऊ शकला नाही, कारण त्या ठिकाणी दोन्ही समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि भविष्यकाळामध्ये या सर्व समाजांना वेगवेगळ्या बैठकीचं आयोजन करून यामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपण निर्णय करूया आणि त्यांना दिलासा देऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। परंतु काल जी काही कॅबिनेटची बैठक झाली त्या निर्णयामध्ये थोडंफार यांच्या समाजाच्या विरोधामध्ये हा निर्णय झाला असं समाज बांधवांना वाटत आहे। परंतु मी आता या सर्व आंदोलकांना या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की सरकारला त्या ठिकाणी निवेदन करू, आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि जो काही त्रास पॅनेलच्या माध्यमातून रात पडताळणी प्रमुखच्या माध्यमातून होत आहे हा त्रास भविष्यकाळामध्ये या सर्व कोळी समाज बांधवांना आणि मनेरबांधव समाज बांधवांना होणार नाही यासाठीची भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू आणि भविष्यकाळामध्ये तो 2012चा अध्यादेश रद्द झाला पाहिजे, रक्ताच्या नात्यामध्ये प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि जी प्रकरणं मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत तात्काळ तर यांना निकाली काढलं तर कोर्टामधून या लोकांना दिलासा भेटू शकतो। तर या अनुषंगानं जात पडताळणी समितीनं तात्काळ त्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे। या भूमिकेतून भविष्यकाळामध्ये आम्ही काम करू आणि आमच्या भागातील या सर्व समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणी दिलासा देऊ असं मी यांना आश्वस्त केलेलं आहे। भारुडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मागच्या अनेक वर्षापासून भारुड त्या ठिकाणी काम करत आहेत। यापूर्वी दिनकर पवार नावाचे एक अधिकारी औरंगाबादला कार्यरत होते। सामान्यतः 3 वर्षानंतर अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात, पण त्यांना 5 वर्ष पदावर ठेवलं गेलं। कदाचित आम्हाला त्रास द्यायला ठेवलं की काय असं आमचं त्या ठिकाणी मानस झालेलं आहे। सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट केली, सरकारच्या ध्यानामध्ये आणून दिलं, त्यांची बदली केली। त्यानंतर काही काळ आम्हाला दिलासा भेटला, परंतु आता असं वाटायला लागलंय की जो कोणी अधिकारी त्या ठिकाणी येतोय तो फक्त आम्हाला त्रास द्यायला येतोय काय असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। त्यामुळे भविष्यकाळामध्ये या भारुड साहेबांनी सुद्धा बदली करून त्या ठिकाणी एखादा बिगर आदिवासी जर अधिकारी आपण नेमला तर जाती जातीमध्ये तंटे निर्माण न करता जे आदिवासी असतील त्यांना न्याय द्यायचं काम जात पडताळणी समिती त्या ठिकाणी करू शकते। अशी शिफारस आम्ही त्यांना करणार आहोत। आदिवासी कोळी समाजाचा आदिवासी कोळी समाजाचा माननीय आमदार राठोड साहेब बरोबर माननीय जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी जात आहे। उर्वरित सर्व आदिवासी बांधवांना नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था इथे केलेली आहे। तोपर्यंत मंचावर आणि मंचाच्या आजूबाजूलाच थांबायचं आहे। एक शिष्टमंडळ महिला आणि पुरुषांचं एक शिष्टमंडळ माननीय आमदार खुशालजी राठोड साहेब यांच्यासोबत जात आहे। बाकीच्या समाज बांधवांनी मंचावरच बसण्याची कृपा करावी। फक्त शिष्टमंडळ 5 महिला आणि 5 पुरुषांचं शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेला आहे। बाकीच्यांनी मंचावरच बसून घ्यावं। नाश्ता व पाण्याची सोय केलेली आहे।